एका पक्षाची मान्यता रद्द करण्याचं पत्र जे आहे ते इलेक्शन कमिशनने दिले, काय नेमका संपूर्ण प्रकार? जसं आपल्याला माहिती आहे की मागील 2 दिवसापासून आपण बघत आहात की एक मुंबईमध्ये एक पक्ष आहे उत्तर भारतीय विकास सेना म्हणून, शुक्ला म्हणून कोण आहेत, त्यांनी मनसेची पक्ष हे रद्द करण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली. म्हणून त्यासाठी आम्ही आज इलेक्शन कमिशनला, त्याचप्रमाणे आम्ही चीफ इलेक्टरल ऑफिसरला, होम डिपार्टमेंटला आणि कमिशनर ऑफ पोलीसला आम्ही एक पत्र दिलेलं आहे की त्यामध्ये आम्ही हे जे उत्तर भारतीय विकास सेना आहे याची खरं म्हणतर पक्षाची जी मान्यता ही रद्द केली पाहिजे. कारण हा जो पक्ष आहे हा 2019ला आपण बघू शकता, 2009ला यांनी युनायटेड काँग्रेस पार्टी म्हणून याची स्थापना झाली होती आणि हा पक्ष इतक्या वर्ष इनॅक्टिव्ह होता, कुठे आपल्याला कधी दिसला नाही. आणि 2022ला यांनी उत्तर भारतीय विकास सेना म्हणून यांनी याचं नाव बदलण्यात आलं आहे. हे बघा, राज्य निवडणूक आयोगाचं हे पत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे आपण बघू शकता की कशा प्रकारे यांनी इतक्या वर्ष इनॅक्टिव्ह राहून फक्त आता कुठेतरी महाराष्ट्राचं जे वातावरण आहे हे कुठेतरी दूषित करण्यासाठी आज यांनी हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यांनी तसं नाही, यांनी आता जी आपली विधानसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई जे आहेत त्यांना यांनी पत्र लिहिलं होतं की ते यांना त्यांच्या पक्षातर्फे हे उमेदवारी देणार होते. हे बघा, हे त्यांचं पक्षाचं हे पत्र आहे आणि यांनी त्यांची तुलना हे आपले शहीद भगतसिंग यांच्याशी केली होती. त्यांना त्यांच्यामध्ये शहीद भगतसिंग दिसत होते असं बोलून. म्हणून आम्ही मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पण पत्र दिले की यांच्यावरती खरं म्हणजे गुन्हा दाखल झाला पाहिजे, यांची पार्श्वभूमी चेक केली पाहिजे, काय नक्की यांना नक्की कुठून फंड येतोय. आणि एवढंच नव्हे तर तुम्ही बघू शकतात यांचा बीजेपीच्या लोकांशी देखील हा संबंध आहे, ते तुम्ही बघू शकतात हे. आणि आता आम्हाला असा प्रश्न पडला आहे, नक्की आता हे उत्तर भारतीय विकास सेना आहे की नक्की भारतीय जनता पार्टीचा हे दुसरा आहे, आणि भारतीय जनता पार्टी नक्की आज मनसेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे की काय, असा मला आता प्रश्न पडलेला आहे. आणि हे जे शुक्ला जे आहेत इथे, हे उत्तर भारतातून येऊन महाराष्ट्रामध्ये पक्ष स्थापन करतात. आणि जर यांना इतकंच जर यांना खाज आहे जर इथे राजकारण करायची, तर त्यांनी जावं ना तिथे त्यांच्या उत्तर प्रदेशमध्ये, तिथे त्यांनी त्यांचं जे पक्ष स्थापन केलं आहे त्यांनी तिथे उत्तर भारतीयांसाठी लढावं. इथे येऊन महाराष्ट्र माणसाचा अपमान करू नये, नाहीतर त्यांना त्यांची जागा शेकाप हे दाखवून दे, इतकं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. आणि दुसरीकडे हा प्रकार समोर होतोय, भगतसिंग तुमच्यामध्ये दिसतात आणि जेलमध्ये असलेल्या बिश्नोईला एक पत्र जातं की आमच्या पक्षातून तुम्ही निवडणूक लढवा. सगळ्यात प्रथम गोष्ट, ह्या जी व्यक्ती शुक्ला नावाची व्यक्ती आहे त्याला कोणतरी सांगण्यावरून ते करत नसेल. त्यांचा पाठचा गॉडफादर तर बघायला गेलं तर ही भारतीय जनता पक्षच आहे आणि महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीसच त्यांचे पाठचे मोठे सूत्रधार आहे. माझा आरोप नाही, ते हे सरळ हा जेव्हा आमच्या सहकार्याने आता दाखवलं त्या माध्यमातून आम्ही सरळ सांगतोय. मग भाजपचं त्याच्याशी कनेक्शन नाही आहे, मग तुम्ही असलेल्या लोकांबरोबर कसे काय बसता? हे फोटो खोटे आहेत की एडिट केलेले आहेत की बाबा हे काय आहे? त्याचा खुलासा गृह खातं BJPकडे, सेंट्रलकडे पण गृह खातं आहे. मग त्यांनी ते ह्या शुक्लाबरोबर बसून त्या चौकशी करावी, जे सत्य आहे ते सत्य बाहेर येईल. आणि हा माणूस जर महाराष्ट्रात येऊन जर मराठी माणसाचा अपमान करत असेल तर शेतकरी कामगार पक्ष हा मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही, म्हणजे नाही. एवढंच मला आपल्याला सांगा, कारण की संयुक्त महाराष्ट्र आणि शेतकरी कामगार पक्षाचं मोठं योगदान आहे. इतर कुठल्या पक्षाचा आजच्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पक्ष त्याला माहितीच असेल, कारण की 1960च्या अगोदरपासूनचं संयुक्त महाराष्ट्रासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक लोक त्याच्यामध्ये हुतात्मा झालेले. म्हणून मराठी भाषा आणि महाराष्ट्राबद्दल प्रेम हा शेतकरी कामगार पक्षाचं काय हे मला आपल्या माध्यमात सांगण्याला वाटतं. तर जे आमचे म्हणजे बलिदान हुतात्मा झाले त्यातच आमचं सगळं पडलेलं आहे. भूमिका काय आता शेतकरी कामगार पक्षाची पुढची भूमिका एकच आहे, तर त्यांचा एकदा जर रद्द झालं नाही, प्रामाणिकपणे डिपार्टमेंटने जर रद्द केलं नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन याचिका दाखल करणार आहोत शेतकरी कामगार पक्षातर्फे.